हाय. साधी, सोपी आणि चविष्ट अशी रेसिपी. झटपट होते आणि रात्रीच्या जेवणाला हलकं-फुलकं पाहिजे असेल, हेल्दी पाहिजे असेल, तर ही रेसिपी तुमच्यासाठी. मशरूम पुलाव. साहित्य सांगते बघा. मिरच्या घेतल्या आहेत 3-4, आल्याचा छोटा तुकडा, पुदिना आणि कोथिंबीर. याच्यामध्ये आपण जिरं टाकूयात आणि लसूण. हे छान मिक्सरमधनं बारीक करून घेऊयात. आता भाज्या काय काय हव्यात ते सांगते. मटार, टोमॅटो, शिमला मिरची, कांदा, कढीपत्ता, लसूण आणि खडा मसाला. खडा मसाला तेच लवंग, दालचिनी, मोठी विलायची, छोटी विलायची, मिरे आणि मशरूम. बघा साफ करून घेतले मी. आता गॅसवर आपल्याला कुकर ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे. मी पळीनं टाकते तेल. नंतर आपल्याला याच्यामध्ये जिरे आणि मोहरी हे छान तडतडलं की आपल्याला याच्यामध्ये खडा मसाला घालायचा आहे. त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरनं कांदा, कढीपत्ता आणि लसूण हे टाकूयात. कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ते परतावं लागेल. कांदा छान ब्राऊन रंगाचा झाला की आपल्याला याच्यामध्ये जे आपण मिक्सरला लावलेलं वाटण होतं ना ते टाकायचं आहे. पुदिना, कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण हे सर्व. बघा. आणि आता हळद, पुलाव मसाला आणि तिखट. बरं आपण मिरच्या पण घेतल्या होत्या, आलं पण घेतलं आणि आता तिखट पण, तर ते आवडीनुसार टाका. हे छान मिक्स झालं. आता आपण याच्यामध्ये भाज्या टाकूयात. टोमॅटो, शिमला मिरची, मटार आणि मेन पार्ट म्हणजे मशरूम. मशरूम 2 पाकिटं आणले होते मी. जवळपास अर्धा किलो मशरूम आहेत. बरं याला पाणी सुटते तर आपल्याला भातामध्ये थोडं कमी प्रमाणातच पाणी टाकावं लागेल. म्हणून पाणी टाकताना थोडा विचार करून टाका. आता तांदूळ मिक्स करूयात तिच्यात. बघा मी जास्त पाणी नाही टाकलंय. आता मीठ टाकूयात आणि छान मिक्स करून कुकरला झाकण लावूयात आणि 10-15 मिनटं होऊ देऊयात. झाला की हो आपला पुलाव तयार. या खायला. बघा मी खायला काय काय घेतले. छान पुलाव, मग त्याच्यासोबत लोणचं. लोणचं घरचं आहे, पापड पण घरचाच आहे, माझ्या मम्मीच्याकडचा आहे, आईकडचा हो. आणि मिरची बेसन मिरची आहे छान केलेली आणि कोशिंबीर, दह्याची कोशिंबीर केली मी. बघा छान बेत झाला ना. या खायला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कसा झाला आहे मला नक्की सांगा. छान तूप घ्यायचं आणि खायला सुरुवात करायची.